जवळचे विश्वासू आणि त्याचबरोबर एक मराठी उद्योजक संकेतजी कडू साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. धन्यवाद, तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत. गोलंदाजी ट्रॅकवर दीप पाटील आहेत, पण जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात जय जी भोसले सरांचा. सामन्याला सुरुवात झाली. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी, एका बाजूला कृतज्ञ मडवी आणि सार्थक घरत. पहिला बॉल दीप पाटीलचा पाहायला मिळाला उजव्या यष्टीच्या बाहेर. भविष्य पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ ग्रीष्म 11 मोठी जुई या टीमला तुम्ही पाहतात. अगदी त्याच वेळेला एक दमदार खेळ साकारणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आज मोठी जुई पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. 11 पेक्षा जास्तीचे ग्रुप ज्या गावामध्ये आहेत. यावेळेचा बॉल फटका समोरच्या दिशेने खेळलाय. डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट अँड ग्रेट षटकार. महेश शेठ पाटील साहेब आणि आतिश शेठ गावण साहेब यांच्या मालकीचा संघ आहे ग्रीष्म 11. मैदानाच्या आतमध्ये षटकार. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. अंकेश कामोटकर चेडूच्या खाली आलाय आणि त्याने झेल टिपला. या स्पर्धेमध्ये अर्धशतक पहिलं ठोकणारा अर्धशतकवीर इथे झाला आउट. पहिला धक्का, पहिला बॅटर आउट होत असताना मला मिळतोय मोठी विकेट इथे म्हणता येईल. कारण ज्या रीतीने ज्या फॉर्मामध्ये सद्य परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलेला आहे सार्थकला षटकारानंतर तो बाद झालाय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस खरं तर या नावाचा एक ग्रुप या गावामध्ये पाहायला मिळतो. पॅक सिस्टम बॉईज या नावाचा एक ग्रुप आहे. ऑफिस कट्टा, फ्रेंड्स ग्रुप, मी मराठी ग्रुप, अक्कादेवी चॅम्पियन्स, अड्डा बॉईज असेल, क्लब बॉईज, खप आली सोन्याची नगरी, आर्यन ग्रुप, ओमकार ग्रुप, खोपटी ग्रुप, पिताश्री ग्रुप, परंतु गुलाबजाम असेल किंवा रसगुल्ला ग्रुप, हे जे ग्रुप आहेत ना चर्चेचे विषय आहेत. गुलाबजाम ग्रुपचे सदस्य आहेत आमच्या समोर, त्यामुळे गुलाबजाम ग्रुप सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहिला आहे. आपण पाहिलं तर स्वतःचा एक पेज देखील आहे इंस्टाग्रामवरती, मोठी जुई. प्रत्येक ग्रुपचे पेज आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलेला मला मिळाला आहे. विपुल सर, गुलाबजाम ग्रुपची एक खासियत आहे. रसगुल्ला ग्रुपमध्ये केवळ गोरेवर्णीयच आहेत आणि जे काळेवर्णीय आहेत ते गुलाबजाम ग्रुपमध्ये आहेत. आणि आठवण ग्रुपमधूनही आहेत, मेंढीकोट ग्रुपही आहे, अनेक ग्रुप आहेत या गावामध्ये. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल उंच जातोय आणि तितकासा लांब देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला रे आला. पाटील आला, त्याने टोकला षटकार. पाटील गेले या टीम मध्ये. षटकार बाला मिळाला. ऑन साइडला खेचून मारलाय, फ्लॅट पॅरलल. शुभम पाटील याही वर्षाची सुरुवात चांगली केली आहे त्याने. 2 बॉल 2 षटकार. वीस धावा फलकावरती आहेत. 20 ऑन दी बोर्ड. एक गोष्ट आवर्जून मी नमूद करू इच्छितो की बॉल जो आहे तो ओला करून तुम्ही टाकण्याची तुमच्याकडे त्यावेळेस बॉल फुललेंचा पाहायला मिळाला. पंचांगणे लाऊड अपील. मुभा आहे तुमच्याकडे. लेग बिफोर आउट नाही आहे या स्पर्धेमध्ये. पंचांगणे लाऊड अपील इथून पाहायला मिळाली. लेग बिफोर आउट नाही आहे, त्यामुळे ती अपील तुम्ही करूच नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे DRS आहे. खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला की नाही त्यासाठी, किंवा अगदी त्याच वेळेला वेस्ट हाईट आणि रनआउट यासाठी तुम्ही
DRS वापरू शकता. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी चेस आहे. पहिला सामना किंवा पुढचे काही सामने जे आहेत जे जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळेल. पहिला सामना 92 धावांचा राहिलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये 91 बनवणाऱ्या पुण्य संघाला आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे सर्वाधिक जास्त धावा बनवणाऱ्या संघाला बाय राहील. पॉइंट जे आहेत ते तुमचे क्वालिफाय मॅच पर्यंतच पॉइंट काउंट केले जातील याच्याकडे मी लक्ष वेधेन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 21 आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये विनोद स्पोर्ट्स चिर्ले या टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 ला 1 आहे. स्वर्गीय रामभाऊ पाटील प्रतिष्ठान वरद रिधांश विनोद स्पोर्ट्स चिर्ले या नावाने हा संघ खेळत असताना मला मिळतोय. कालही आपण याच नावाने संघ पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला संघाने जिथे मात्र क्वालिफाय करत असताना मला मिळाले. हे नाव तितकंसं लकी असं आहे प्रत्येक संघासाठी. संकेजी कडू साहेब यांना देखील तुम्ही पाहिलं. विजय पावले असेल, जगत सरकार असेल. जगत सरकार सध्याच्या घडीला फारसा जवळचा म्हणून संकेजी कडू यांचा पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय गोपीनाथ यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय. आदरणीय माननीय सन्माननीय प्रसिद्ध मराठी उद्योजक जासई गावचे आदरणीय गोपीनाथ बाबू म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4,000 रुपयाची 3,000 रुपयाची आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलेलं आहे. आदरणीय गोपीनाथ बाबू म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून सिंगल आली. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर पाहायला मिळालाय. विघ्नेशला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. त्याची गोलंदाजी सर्वाधिक महत्वाची राहील. पुढचा बॉल घेऊन विघ्नेश ओव्हर द विकेटने. यावेळेचा बॉल खेचून मारला होता. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन तैनात आहे. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना मला मिळत आहे. सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडली आहे. 23 धावा धावफलकावरती बनलेला मला मिळाला. 23 ऑन द बोर्ड. दिनेश कामोटकर आघाडीला येत असताना एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याला आपण या संघाचा पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फाईन लेग. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. डीप फेकी करेल. सिंगल येत असताना मला मिळाली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. 24 बनलेले आहेत. विपुलजी पाटील सर दिनेश कामोटकरची खासियत आहे बॉलिंग करण्याच्या आधी तो सराव जास्तीचा करतो. नेटमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मग बॉलिंग करतो आणि त्यामुळे त्याची गोलंदाजी नेहमी चर्चेचे विषय राहिलेली आहे. धावफलकावरती 24 आहेत. 24 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेला उसळी घेणारा उसळी सकट खेळ आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग दर्जेदार षटकार. षटकार आलाय. करण मडवीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 30 बनलेली आहे. करण मडवी चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून मला मिळते. नुकतीच आपण पाहिली यावर्षी त्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे. बॉल ओला करून टाकण्याची मुभा गोलंदाजाला आहे. त्यामुळे हा बॉल स्कीट होत असताना मला मिळाला. खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावफलकावरती बनलेल्या त्या 30 धावा. 21 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. 21 दुसऱ्या षटकामध्ये 9. 30 बनलेल्या आहेत. जिथे एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना चिर्ले टीम. अंकेश कामटकर गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना मला मिळतोय. 2 बाईक जिंकल्या परंतु एक कार आली होती. चावीच राहिली होती घ्यायची. ती सोडून तो थेट घरी आला.
असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. यावर्षी समर्थ चषक जवळपास कारमध्ये बसलाही होता, केवळ गाडी घ्यायची चावी राहिली होती. यावेळेचा बॉल, अंकेशचं स्वागत झालंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार येत असताना मला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 36 आहेत. शुभम पाटील गतवर्षी रायगड प्रीमियर लीग, त्याचे फटके आजही डोळ्याची पारणं दिपवतात. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली होती, लेदर बॉलचा दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे, आणि त्यामुळे त्याची फिजिकल फिटनेस असेल किंवा त्याचे स्ट्रोक सिलेक्शन असेल, नेहमी चांगलंच पाहायला मिळालंय. जासई गाव हुतात्मा मैदान, आज आपण या मैदानावरती आहोत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. त्यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून करण्यात आलेला पाहायला मिळालाय. सिंगल निश्चित कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव आलेली आहे. लेग 22. पहा, खुल्या गटातील अनेक खेळाडूंची किंवा जे काही ग्रामीण संघ खेळतात, अनेक खेळाडूंची गावं वेगळी आहेत, परंतु माहेरघर एकच आहे. उरण तालुक्यातील हे जासई गाव. अनेक खेळाडूंना आपण याच मैदानावरती, आणि या गावाची बांधिलकी, एखादा जर आवडला ना, त्याला डोक्यावरती घ्यायलाही मागे पुढे करत नाहीत जासईकर. हे आपण गेले अनेक वर्ष पाहिलेलं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उसळी घेणारा होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. गावाची बांधिलकी, गावाचे ऋणानुबंध, गावाचं प्रेम, गावाची एकी, हे जासई गावाची आपण नेहमी पाहिलेली आहे. आणि म्हणून की काय, खुल्या गटातील खेळाडूंनाही या गावामध्ये सातत्याने यावं असं वाटतं. धावफलकावरती धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 37 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, यावेळेला टोला लागला, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. दीप चेंडूच्या खाली आलाय, त्याने झेल टिपला. महत्वपूर्ण बॅटर करण मडवी आउट. चांगला स्ट्रोक ऑन साईडला खेळलेला पाहायला मिळाला, आणि ज्यामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. प्रियांशू घरात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन अंकेश पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या शीच्या बाहेरचा होता, बाहेर मारण्याचा प्रयत्न, एक्सा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात, प्रियांशू आला आणि तसाच गेलाय. फलंदाज बाद. मागोमाग एक धक्के लागत असताना मला मिळाले. फलंदाज बाद होत असताना आपण बाद आहोत. 2 बॉल 2 धक्के दिले गेलेत. अडचणी वाढतायत संघाच्या. 37 धावा धावफलकावरती आहेत. विपुलजी पाटील सर मोठी जुई गावाचं नाव घेतल्यानंतर प्रियालजी पाटील यांचं नाव घेतलं नाही तर मोठी जुई गावाचं नाव अधुरं राहतं. 2000 पेक्षा जास्तीची घरं असणारं एक छोटस गाव आहे. उचली घेणारा बॉल अपिश होता, त्याला पनिश केला. स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी बॉलने मारली आहे बाजी. रसमीत 4 हा चौकार.
आज चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 2 पोहोचली 41. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या षटक घेणं बाकी आहे. नित्यजी पंडित रायगड भूषण पुरस्कार सन्मानित तथा या गावाने एक उत्कृष्ट सूत्रसंचालक अनेक समालोचक दिले. या गावाने राजकारणी दिले, कलाकार दिले. पुढचा बॉल जिथे 6 चेंडू उजव्या यशीच्या बाहेर बाला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव. पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. दिवा पाटील साहेबांचं गाव आज मात्र या गावाकडे आपण पाहतो. खर तर स्वतः बाळासाहेब ठाकरे स्वतः या दिवा पाटील साहेबांना भेटण्यासाठी गावामध्ये आले होते. यावेळेसचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाटलांचा बोलबालाचा आहे. शुभम पाटीलने आणखीन एक ठोकलाय. षटकार. दोन वेळा खासदार, 5 वेळा आमदार, विरोधी पक्ष नेते. विरोधी पक्ष नेते हे जे पद आहे ना ते मुख्यमंत्र्याच्या पदाच्या बरोबरीचं आहे आणि जे दिबा पाटील साहेबांनी भूषवलेलं आहे. बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. खेचून मारला डाऊन द ग्राउंड. शुभम पाटीलने एक सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 49 बनलेल्या आहेत. काल या चिर्लेकरांनी 79 धावा लिहिल्या चेस केल्या होत्या. आज 80 बनवूनही थोडस लांबणीवरती पाहायला मिळालंय. रन्स आलेल्या नाही आहेत, धावा आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्नात आणखीन एक चेंडू अवांतर येत असताना मला मिळतो आहे. अतिरिक्तची धाव, एक्स्ट्राच्या रन्स इथून येत असताना आपण पाहत आहोत. 50 धावा धावफलकावरती बनलेल्या मला मिळाल्यात. यावेळेचा बॉल लिडिंग एज पाठीमागे चाललाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सिंगल वरती समाधानी आहेत. इथून मात्र एकेरी धाव येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. सुजित पाटील 51 धावा धावफलकावरती आहेत. काही संघाने चांगला संघ बांधलेला बघायला मिळाला आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झालेली बघायला मिळते आहे. कबाडची हिकी नेहमीच महत्वाची राहते. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि ऑन साइडला अगदी वाट पाहत क्रीजचा वापर करत टोकला षटकार. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल हॅमट केलाय. बेस बॉल हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभम पाटील ठरलाय सुपर हिट. त्याने ढोकला षटकार. दुसऱ्या धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. साईश पुढचा सामना हा चला उत्तरार्धाला जशी सुरुवात होते. काय घडतंय काय बिघडतंय आवाजामध्ये बदल करूयात. विपुलजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. बदल हा नेहमी सातत्याने करावाच लागतो. मग क्षेत्र कोणतेही असू द्यात. जशी सामन्याला सुरुवात होईल उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. लक्ष या सामन्यामध्ये 64 धावसंख्येचं आहे आणि या आपण आवाजामध्ये बदल करतोय. विपुलजी पाटील सर ज्यांचा आवाज या आपण पुन्हा एकदा ऐकूयात.
सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी चंद्रकांत म्हात्रे साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ देखील आला. त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चला अमोल मैदानाच्या आतमध्ये 2 ज्यूस पंचांपर्यंत जाऊ द्यात. अंडर 25 जसे आयोजित सचिन स्मृती चषक 2026 पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा, पावसाळी रब्बर बॉलचा हंगाम. याच क्रीडांगणानं कालच्या दिवसामध्ये एका खेळाडूच्या नावावर 200 धावा पाहिल्या, 30 षटकार पाहिले. कालच्या दिवसामध्ये चैतन्य पाटील सुपर 5 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. त्याचवेळी कालच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक. आजच्या पहिल्याच मॅचमध्ये प्रथमेश म्हात्रे पुंड्याचा ज्यानं 14 बॉलमध्ये 53 ठोकल्यात. नुकताच शुभम पाटीलची बॅट बोलली, पण त्यांच्या अगेन्स्ट ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई. तेवढाच एक ताकदीचा खेळाडू एक संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चोवीस बॉल आणि 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. निनाद भोईर आणि त्याच्या सोबत मोठीजुईकरांचा सर्वाधिक विश्वासाचा खेळाडू अंकिश कामोडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मिस्टर UPL तुम्हाला अंकिश कामोडकर पाहायला मिळतो. आणि त्याच वेळी गोलंदाजी ट्रॅकवर शुभम पाटील त्यांना पाहायला मिळतोय. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शुभमचा पहिलाच बॉल मोठीचा निनाद भोईर आला आणि त्यांना आल्याची दखल घ्यायला भाग पडलाय. पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. निनाद भोईरचा तडाखा पाहायला मिळाला. यंदा मोठीजुईकरांचं स्वप्न पूर्ण करणारा निनाद भोईर तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
तिरंगा चषकामध्ये मिळाली त्याला बाईक आणि त्यानं सांगितलं ही बाईकवर बसण्याचा जो पहिला मान आहे तो माझ्या मोठीजुई गाववाल्यांचा आहे. संपूर्ण मोठीजुईवाल्यांची ही गाडी आहे आणि सर्वाधिक आनंद मोठीजुईकरांना निनादला बाईक मिळाल्यानंतर झाला आणि तोच निनाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिड विकेटच्या डोक्यावर आणखीन एक चेंडूला पाठवलाय. निनादचा नाद करायचा नाही, त्याच्या बॅटमध्ये आणखीन एक षटकार. यासाठी तर निनाद ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो, कोणतीही स्पर्धा असो, पण आपल्या विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखण्यात जाणारा निनाद. या बेलचा बॉल अगदी लोवर फुलटॉस होता. पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये रमाकांत करत पाहायला मिळतात. पोटेशचे खेळाडू आहेत ज्यांनी हा चेंडू अडवला. सिंगल रन त्यांना पाहायला मिळेल. धावपटला धाबा लागले की 13 धाबा. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. ज्या शुभम पाटीलनं पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केली होती, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आणि त्याच्या विरोधात पलटवार केला गेला मोठीजुईकरांच्या बॅट्समननी आणि आता अंकिश कामोटकर त्यांना पाहायला मिळतोय. AK-47 अंकिश कामोटकर मैदानाचा आतमध्ये दाखल झालाय. यावेळचा बॉल अगदी अनबिलेबल फटका पाहायला मिळतोय. त्याचवेळी मिड विकेटच्या डोक्यावरून बॅटच्या अगदी वरच्या कडेला लागला होता. अंकिशचा मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या पलीकडे मिळतील लाभा 6. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शुभम पाटील तिथपर्यंत पोहोचले. सिंगल रन्स पाहायला मिळेल आणि या सिंगल रन्सनं संघ जाऊन पोहोचलाय तो 20 वरती. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मागील रन्स आदित्य लेग बॅच पण मिळालेला. लेग बॅचची सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळते. जासेचं क्रीडांगण आणि मोठीचं वेगळं नातं आहे, पण त्याचबरोबर ग्रीष्मा एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर मयूर शेठ पाटील या खरं तर पंचकृषीमधील ज्यांची ब्रँडेड VIP कार BMW याची चर्चा देखील टीमडीच पाहायला मिळत असते. या नावानं बऱ्याच स्पर्धा यंदा ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावानं मोठीजुईकरांनी खेळल्यात. तेवढ्याच मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी जिंकल्यात देखील. मयूर शेठ पाटील नेहमी सांगतात की माझा विश्वास माझ्या मोठीजुईवर आहे, माझ्या मोठीजुईच्या मुलांवर आहे. अनेक सारे संघ त्यांच्या समोर आले की आमच्या संघाला पुरस्कृत केला, पण त्यांनी सांगितलं की नाही, मी माझ्या गाववाल्यांवर विश्वास आहे आणि गावाच्या संघांनाच पुरस्कृत करेल. आणि म्हणून ग्रीष्मा एंटरप्राइजेस या नावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि सर्वाधिक जास्त स्पर्धा याच नावानं खेळतो मोठीजुई. यावेळचा बॉल हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सुजित पाटील पर्यंत आलेत. सिंगल रन त्यांना पाहायला मिळते. रब्बर बॉलच्या हंगामाला सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 22 धावा होताना पाहायला मिळतात. रब्बर बॉलची स्पर्धेला सुरुवात झाली, पण गत वर्षामध्ये रब्बर बॉलचे रेकॉर्ड देखील अविश्वसनीय अजयस्तर पाहायला मिळाले. क्रीडांगणाच्या आतमध्ये अंकेश खेळतोय. अंकेशने गत वर्षामध्ये 100 धावा रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये एकाच इनिंग मध्ये ठोकल्या होत्या. दुसऱ्या बाजूला तुम्हाला करण मडवी पाहायला मिळतोय, ज्यानं नॉट आउट 103 धावा ठोकल्या होत्या गत वर्षामध्ये पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे अनेक विक्रम होणं अजून बाकी आहे. नुकताच परेश ठाकूरची काल आपण बॅटिंग पाहिली. प्रथमेश म्हात्रेची बॅटिंग पाहायला मिळाली, पण सध्या बोलबाला चालू आहे तो निनाद भोईरचा. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, पण त्याच वेळी करण मडवी त्याला पाहायला मिळतो. कृत्य मडवी 22 धावा आल्यात करण पहिल्या षटकामध्ये. ही मोठी लढाई आहे. चिरले आणि मोठीजुई नेहमी पाहायला गेला तर नाण्याच्या 2 बाजू आहेत. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, निनादनं हा फटका खेळला. मिस्टर मिस्टोक पाहायला मिळतो. V-शेप मध्ये प्रियांशू येताना पाहायला मिळतील. इथून सिंगल रन जोडली गेली आणि आता सिंगल रन्सनं 23 वर जाऊन पोहोचला. करण मडवीला आपण खेळताना पाहताय, ज्यानं खरं तर पहिल्यांदा नंदी जिंकला. त्यानंतर यंदा स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये ज्याला बाईक मिळाली. मोठवीच्या क्रीडांगणामध्ये RT भोईरच्या स्पर्धेमध्ये एका पॉईंटनं करण मडवीला बाईक मिळणं थोडंसं लांब राहिला. करण मडवी त्याच रेसिंग मध्ये होता, पण एका पॉईंटनं एका रन्सनं त्याची देखील बाईक गेली. पण त्याच वेळी बॅटला ब्रश झालाय. चेंडू फर्स्ट मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते आणि चौकार येताना पाहायला मिळतो. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक गेले होते, पण कदाचित तिथे चेंडू अडवू शकले नाही आहेत.
4 धावा मिळाल्या गेल्यात. करण आता थोडीशी फिल्डिंग पोझिशन हलवताना पाहायला मिळतोय. त्याला ठाऊक आहे पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, नीटचा सराव नाहीये. पण सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणारा संघ कोणता असेल तर चिरला भूमिका स्पोर्ट चिरली. दीपक शेठ पाटील राधेन डबायस यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पण आज विनोद स्पोर्ट या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आदरणीय विनोदराम पाटील यांच्या मालकीचा संघ अनेक वर्ष याही नावानं हा संघ खेळला. त्याचवेळी सुनील शेठ मडवी साहेबांच्या नावानं देखील सतीश मुदी भूमिका स्पोर्ट चिरली या नावानं देखील संघ खेळताना पाहायला मिळाला. अनेक सारे पुरस्कार ती याही संघाला पाहायला मिळत असतात. कारण भूमिका चिरले वन टीम वन ड्रीम एकाच नावाने कित्येक वर्ष हा संघ खेळलाय. दीपक शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आहे. तथा यंदा देखील सांगितले सुनील शेठ मडवींनी की सतीश मुदी भूमिका स्पोर्ट चिरले या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक पुरस्कार ते आहेत. कारण चांगले खेळाडू या संघानं बनवलेत, नवीन नवीन खेळाडू उरण तालुक्याला दिलेत, नवीन नवीन रायगड जिल्ह्याला भूमिका स्पोर्ट चिरले संघानं खेळाडू देखील दिलेत. पण त्याचवेळी बॅटची लीडिंग एज महत्वाची विकेट करण मडवीने मिळवलाय. अंकेश कामोडकर सारखा मोठा खेळाडू बाद झालाय, मोठा हात लागलाय मोठी जी टीमला. महत्वाची विकेट मोठी जुई संघ खेळतोय. आणि मला आठवतं यंदा सर्वाधिक जर प्रीमियर लीग माझ्या वाट्याला जे सर पण हे सांगताना आणखीन एक आठवतंय, महाराष्ट्रामध्ये मोठी जी प्रीमियर लीगचा नाद करायचा नाही. अनेक साऱ्या स्पर्धा आम्ही पाहिल्यात, अनेक साऱ्या प्रीमियर लीग पाहिल्यात. पण मोठीजीकरांनी ठेवलेली प्रीमियर लीग चांदीची ट्रॉफी, त्याचवेळी बाईक असेल त्यांचा खरं तर जो एसीचा कॉमेंट्री बॉक्स होता त्याची प्रचंड चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. त्यामुळे मोठीजीचा या खरं तर नावाचा या गावाचा उल्लेख अनेक समालोचक नेहमी करतात. सर्वाधिक जास्त कलाकार या गावाने दिलेत, सर्वाधिक जास्त रायगड भूषण या गावाने दिलेत, सर्वाधिक जास्त निवेदक या गावाने दिलेत, सर्वात जास्त नाच मंडळ या गावाने दिलेत, सर्वात जास्त भजन मंडळी या गावाने दिलेत, तथा सर्वाधिक जास्त समालोचक निवेदक सर्वाधिक जास्त संघ या गावामध्ये खेळतात. आणि सर्वाधिक जास्त क्रिकेटच्या स्पर्धा या गावामध्येच होतात. त्यामुळे मोठी असं गाव आहे. मोठ्या मनाची जोडी ठिसूळ लग्नावर बसलेली जुन्या रूढी परंपरा जपणारी आणि ईश्वरप्रेमी असे मोठीजुई गाव. यावेळचा बॉल आणि तोच मोठीजुईचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. तेहतीस धावा दापडला लागल्या गेल्यात. करण मडवीच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि आता चर्चा हीच होती की सार्थक घरातला षटक देण्यात आलाय. कदाचित कालच्या हायलाइट्स पुन्हा एकदा पाहायला मिळतील का? ज्या सार्थकच्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 70 धावा आल्यात त्या सार्थकवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला चिरले संघानं. पण सार्थकनं काल अर्धशतक ठोकलंय. असा खेळाडू आपण म्हणूयात की कमी वयाचा कर्णधार ज्यानं उरण पनवेल प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा स्वतःच्या नावावर केली. त्यामुळे समाधान शेठ माळी साहेबांच्या विश्वासाचा कर्णधार आहे. युवा जनरेशनचा युवा दाटणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 31 धावांची गरज आहे. 12 मध्ये 31 बनवायच्यात. हवेची आता 7 जास्त पाहायला मिळते. हे क्रीडांगण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नंदनवन आहे. मला या क्रीडांगणामध्ये आणखी एक किस्सा जे तुम्हाला सांगेन की कालुंद्र्याचा आणि रायगडचा रॉस टेलर प्रवीण गरतला बिन प्रॅक्टिस जरी या क्रीडांगणामध्ये आणलात ना तरी 100 धावा प्रवीण गरत ठोकू शकतो. हा विश्वास प्रवीण गरतला आहे. प्रवीण नेहमी सांगतो की मी जेव्हा फॉर्म मध्ये नसतो तेव्हा मला जास्तीच्या क्रीडांगणामध्ये आणि जास्तीच्या क्रीडांगणामध्ये जसा प्रवीण येतो त्याच्या बॅट मधून नेहमी आदर्शक होताना मी पाहिलंय. पण त्याचवेळी सार्थकचं स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर चौका येताना पाहायला मिळतोय. निनाद भोईर थांबायचं नाव घेत नाहीये. ज्याने यंदा तिरंगा नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक जिंकली. संपूर्ण मोठीजी गावाला सर्वाधिक आनंद याचा झाला की निनादला बाईक मिळाली. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला होता, त्यानंतर शरीरावर आदळला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. सार्थकला ठाऊक आहे काल अंडर-25 मध्ये खेळाडू होते पण आज अनुभवी संघामध्ये खेळतोय. जिथे भूमिका चिरले फार मोठं नाव आहे. सातत्यानं पाहायला गेलं तर सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळणार आणि सर्वाधिक स्पर्धा जास्त जिंकणारा संघ भूमिका स्पोर्ट चिरले. क्रॉस बॅटनं फटका खेळायचा होता. यावेळचा बॉल त्याच टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय.
सार्थक ही चर्चा आपण केली की ज्याच्या काल 12 चेंडूमध्ये 70 धावा आल्यात, पण असं म्हणतात की तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. मैदान तेच असलं तरी समोर संघ वेगळा आहे आणि आता गोलंदाजी देखील वेगळ्या या तुम्हाला वेगळ्या अंकावर दिल्या, म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर तुम्ही गोलंदाजीसाठी आल्यात. यावेळचा बॉल पाठीमागे लेगिस्टीच्या पाहायला मिळतोय, पण त्याच वेळी क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि त्याच वेळी त्यांच्या समोरून देखील चेंडू उडला. 1+4 नशिबाचा पंजा मिळतोय ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजी टीमला. जी संघाला इथं 5 धावा मिळाल्या गेल्यात. कदाचित उद्या एक एंट्री कमी आहे बघा, एक संघ बाकी आहे, त्याकरता कोणाला एंट्री हवी असेल तर उद्या देखील लो गट आहे. पहिला सामना खंडोबा असंही त्यांच्या अगेन्स्ट सोनारी पाहायला मिळणार आहे, आपण हा देखील उल्लेख करूयात. यावेळचा बॉल मागील चेंडूवर नशिबाचा पंजा, पण यावेळी निनाद भोईरचा हातोडा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. आठ बॉल आणि आता 16 धाबांची गरज. 8 बॉल मध्ये 16 हव्यात. 8 मध्ये 16, काय कमालीचा सामना रंगला गेलाय या क्रीडांगणामध्ये. रब्बल बॉलच्या धाबा खोऱ्यानं उभारल्याही जातात आणि खोऱ्यानं त्या चेस देखील केल्या जातात. पाहूया आज कशी सुरुवात होते, पण आता 16चा अंतर कमी करणारा फटका आलाय. निनाद भोईरच्या बॅट मधून आणखीन एक हातोडा, मिळतील धावा 6, षटकार. षटकार पाहायला मिळाला आणि इथून 54 धाबा कंप्लीट. आणखीन एक फटका लॉंग ऑन एरियामध्ये प्रियांशु गर्दी त्यांना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं देखील केलंय. सिंगल रन्स येथून त्याला पाहायला मिळेल. येणारे आता 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आणखीन गरज आहे. निनादनं काय स्टार्ट करून दिला, महत्वाची मॅच पाहायला मिळते. त्याचबरोबर जितेश भोईर क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मोठीजुईचा बकासूर याकरता की मोठीजुईच्या प्रीमियर लीग जेवढ्या सर्वाधिक ज्या बाईक जिंकल्या त्या जितेश भोईरच्या नावावर पाहायला मिळाल्यात. तो अगदी त्याचा कार्यक्रम शांत पद्धतीने करतो. त्या रेसिंगमध्ये तो इथंच नाही, पण शेवटच्या काही मॅचेस तो अशा पद्धतीने जिंकतो. मोठीजुईवाल्यांना देखील विश्वास बसत नाही की जितेश इथपर्यंत पोहोचला. जितेश इथपर्यंत पोहोचला नाही तर तो बाईकवर कधी बसतो हे देखील समोरच्याला समजत नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळणारा जितेश आहे. असा जिद्दी चिवट खेळाडू. उल्लेख अनेक सारे झाले. सर्वाधिक जास्त ग्रुप आहेत, पण त्याचबरोबर निसर्गावर प्रेम करणारं गाव म्हणून मोठीजुई गावाला देखील ओळखलं जातं. पण यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर सुजित पाटीलचं स्वागत केलंय. निनादचा नाद गजरलाय. मिळतील लाभा 6, आणखीन एक षटकार. आणखीन 3 धाबांची गरज. निनादचा नाद करायचा नाही आणि निनादच्या बॅट मधून टोकले जाणारे षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. आज जी सुरुवात मोठीजुई टीमने केली, ग्रीष्मा एंटरप्राइजेस टीमने केलंय. आणखीन एक फटका, चेंडूला पाठवले सरळ जासई गावामध्ये. मिळती धाबा 6 निनादच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार.